पिंपळनेर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय इंद्रप्रस्थ व सहजयोग केंद्राचा लोकार्पण संपन्न। पिंपळनेर येथील माजी उपसरपंच योगेश सोमनाथ नेरकर यांनी पिंपळनेर सामोडे रस्त्यावर नवीन ओम शांतीनगर निर्माण केले असून त्यात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय इंद्रप्रस्थ व सहजयोग केंद्र सर्व सुविधांनी निर्माण केले असून त्याचा लोकार्पण सोहळा ब्रह्माकुमारी शीला दीदी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। उद्घाटनाप्रसंगी म्हणाल्या शीला दीदी, अलीकडे मनुष्य केवळ पैशाच्या मागे धावतोय, त्याला जीवनात शांतता नाही। पैशाच्या जोरावर वैभव निर्माण करू शकतो पण शांतता मिळवू शकत नाही। यासाठी अशा ओम शांती व सहजयोग केंद्रातून आत्मिक शांती मिळू शकते। जीवनात येणारे नैराश्य, मानवी समस्या, ताण तणावातून मुक्त होण्यासाठी सहजयोग, राजयोग, ध्यान योगातून परमात्म्याची प्राप्ती करून मानवाचे जीवन उतरून जाते असे मौलिक विचार व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, सौविद्याताई दहिते, आत्माराम विरारी सर, लक्ष्मीकांत शहा, शकुंतलाबाई नेरकर, भानुदास, माजी सभापती संजय ठाकरे, हरिभक्त पारायण भालचंद्र दुसाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, सामोडेचे सरपंच सौ आरती भारुडे, उपसरपंच रावसाहेब घरटे, माजी उपसरपंच सचिन शिंदे, वाडी समाज अध्यक्ष जयवंतराव बागड, सहजयोग केंद्र निर्माते योगेश भाऊ नेरकर, सौ रोहिणी नेरकर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी उपसरपंच योगेश भाऊ नेरकर यांनी केले। त्यांनी आलेल्या सर्व दिदींचे व मान्यवरांचे यथोचित सन्मान सत्कार केला। तर शिवाजीराव दहिते यांनी योगेश नेरकर यांच्या कार्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले। यावेळी सहजयोग केंद्राच्या प्रांगणात महाप्रसादही वाटप करण्यात आला। कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार योगेश नेरकर, सौ रोहिणी नेरकर, राकेश बोदाणी यांनी मानले। यावेळी साक्री तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर।